वळूयात अन्य काही बातम्यांकडे। हिंगोलीतल्या कळमनुरी इथले विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांना गावकऱ्यांनी यात्रेमध्ये देवीचं दर्शन घेण्यापासून रोखलंय। कळमनुरी तालुक्यातील वारंगा मसाई इथे मसाई देवीची यात्रा सुरू आहे। आज सकाळी आमदार बांगर हे देवीच्या दर्शनासाठी आले होते, तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना थांबवलं। आमच्या गावातील यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे आमदार, खासदार, नेते येण्याची प्रथा नसल्याचं कारण गावकऱ्यांनी दिलं आणि आमदार बांगर यांची गाडी थांबवली। बराच वेळ गर्दी झाली होती, लोक मोठ्या संख्येने जमले होते, परंतु यानंतर आमदार संतोष बांगर यांनी यात्रेत जाऊन देवीचं दर्शन घेतलं। यामध्ये कोणताही राजकीय हेतू नसल्याचं गावकऱ्यांनी म्हटलं। तर मी देवीचं दर्शन यात्रेत जाऊन घेतलं असून मला गावकऱ्यांनी रोखलं नाही, तर काही 4-5 उनाड लोकांनी विनाकारण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला असं बांगर म्हणाले। मंत्री चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुंपले, कारण धर्मवीरचा वाद निर्माण झाल्यानंतर अजित पवार कुठे होते असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला। पाटील यांच्या टीकेला अजितदादांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। उठसूट दुसऱ्याला टपली मारण्याचा तुम्हाला अधिकार दिलेला नाही, लोक शांत बसतात म्हणून ठीक आहे। मग एखाद्या वेळेला त्याची रिॲक्शन आली की ती किती मोठी रिॲक्शन आहे त्याचा तुम्ही अनुभव घेतला, त्यावरही तुम्ही उद्दामपणे हेच म्हणाल आम्ही कोणाची काळजी करत नाही, आम्ही कोणाला घाबरत नाही। मग 4 दिवस कुठे धरून बसला होतात, घाबरत नव्हतात तर। आणि त्यामुळे मला असं वाटतं की दुसऱ्यावर दगड फेकताना आपण काचेच्या घरात बसलो आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे। एक मिनिट, अधिवेशन कधी संपलं बाळा? कधी संपलं? शुक्रवारी तुमच्या सगळ्या प्रेसशी बोललो, शनिवारी मुंबईला त्या ठिकाणी आलो, रविवारी मला वाटतं 1 जानेवारी का काहीतरी होतं, आणि 2 जानेवारी पासून पुन्हा कामाला सुरुवात केली। कुठं वेळ बसलो होतो? असं कुठल्याही कुणी जर अशा प्रकारची टीका केली तर आपल्याला पण कळलं पाहिजे ना त्या टीकेत तथ्य आहे का नाही। अजित पवार घाबरून बसणारा नाहीये।